मौलाना आझाद कॅम्पस नांदुरा येथे फूड फेस्टिवल 2024चे यशस्वी आयोजन। मौलाना आझाद कॅम्पस नांदुरा स्थित मौलाना आझाद प्राथमिक शाळा, मजिदिया उर्दू हायस्कूल आणि मौलाना आझाद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात भव्य फूड फेस्टिवल 2024चे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार राजेश एकळे यांचे पुत्र व युवा नेते प्रणव एकळे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अब्दुल रफिक हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून PSI धनदरे साहेब, PSI ढाकणे मॅडम, राजपूत साहेब, उमेश भाटसाकडे साहेब व लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अनंता वडोदे, तस्मिया फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जावेद, संस्थेचे सचिव मोहम्मद तौफिक हे उपस्थित होते। या महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपली 95 दुकाने थाटवली। शाळेमध्ये शिकणारे 1800 विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि सर्व पाहुण्यांनी स्वादिष्ट व्यंजनांचा आस्वाद घेतला। सर्व मान्यवर पाहुण्यांचा फूड फेस्टिवल समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। सेल्फी पॉइंट हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते। या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय, नफा तोटा इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फूड फेस्टिवल 2024चे अध्यक्ष अशफाक अली खान सर आणि त्यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला। या कार्यक्रमाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मौलाना आझाद प्रायमरी हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, मजिदिया उर्दू हायस्कूल नांदुराच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी मेहमूद सर, शेख गफूर, आसिम खान, नासिर मक्तेदार, ताहिर अहमद, तस्मिया फाउंडेशनचे जवळपास सर्व सदस्य व अनेक गणमान्य नागरिक हजर होते। सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मोहसिन खान सर यांनी केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।